चला पंच सामना चालू करायचा प्लीज जरा विनंती करतो. राजभोर असतील त्यांच्यासोबत गौरव. मोरवली संघ आपले फलंदाज पाठवतो प्लीज. निहार यायचं आपण. चला पंच सामना चालू करा प्लीज. मोरवली संघ उशीर करू नका. बघा छोट्या स्वयंसेवक आहेत, बॉल आणण्यासाठी जायचंय. चला जिज्ञेस थोडंसं आपण पसरायचं रतन आपण देखील थोडं. पहिला चेंडू यश ऑन द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आहे श्याम. श्याम याचा पहिला चेंडू. बघा कंटिन्यू व्हाईटची लाईन टाकत आली यश सकाळपासून. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय श्याम याने. आता काही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा देखील चेंडू सुरेख चेंडू खुलात टाकला होता. श्यामकडे याचं कोणतं प्रत्युत्तर नाहीये. श्याम फक्त बघतच बसले चेंडूकडे. यष्टीरक्षण देखील सुरेख होते. यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निखिल सुरेख यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय निखिलच्या माध्यमातून. हो पॅरल सूट काढण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ही प्रयत्न निष्फळ ठरत असताना मोरिवली संघाचा श्याम याचा सातत्याने स्ट्रगल करतोय, प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना पुरेसं यश मिळत नाही. नेक्स्ट बॉल यशचा. यावेळेस कव्हर्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील. इंटरनॅशनल खेळाडू ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात, ज्या प्रकारे चेंडू फील्ड करतात, त्या प्रकारे हा हर्ष बघा स्पोर्ट्समॅन एखाद्या खेळाडूची शरीरयष्टी कशी असावी, बॉडी लँग्वेज कशी असावी याचं उत्तम असं उदाहरण हर्ष या खेळाडूकडे पाहिल्यावर येतं आपल्याला. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल एक धाकड फलंदाज निहार, ज्याने सकाळच्या 17 पासून आतापर्यंतचा दिवस गाजून सोडलाय तो निहार. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल निहारच्या माध्यमातून. हा चेंडू खोलात टाकलेला, सातत्याने खोलवर लाईनची जी गोलंदाजी ती पाहायला मिळताना निहार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुरेखरित्या पूर्ण केलेली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 3 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. एक इकॉनॉमिकल षटक रबर क्रिकेटमध्ये आपल्याला 2, 3, 4, 5 या धावांचे षटक क्वचित पाहायला मिळतात, परंतु यश याने हे अवघड समीकरण सोपं करून दाखवले. हा चेंडू देखील निर्धाव. ग्रेट स्पेल. यशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यासाठी. चला पंच जास्त वेळ खर्च करू नका. अद्याप आपल्याला 2 सामने कव्हर करायचे याची नोंद घ्यायची. श्री गजानन डेव्हलपर्सचे सर्व जगन्नाना पाटील कुठे असतील यायचे आपण.
समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापायित व्हायचंय. तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी स्वप्नील केणे, अजिंक्य यायचे. आपण देखील आपला देखील यथोचित सन्मान होणार आहे. पम्या देखील असतील त्याच्या जोडीला, प्रणित, संकेत यायचे. आपण सर्वांनी समालोचन कक्षातून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज देखील निखिलचा पहिला चेंडू स्वहिर मारा, दिशाहीन मारा, वाईडने आपल्या षटकाची सुरुवात करत असताना निखिल पुढील चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड करतायत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता निहार स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. निहार स्ट्राईक सोडण्यासाठी तयार नाहीये, कारण श्यामच्या बॅटवर हवे तशा प्रकारचे चेंडू येत नाहीयेत. त्यामुळे स्वतः संघाची, आपल्या गावाची धुरा सांभाळण्यासाठी निहार याला स्ट्राईकवर आपण पाहतोय. हा वेळेस देखील सुरेख क्षेत्ररक्षण, यार ग्रेट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बघा, स्लीप झाले, थोडेसे धडपडले, फंबल झाले, तरी पण चेंडू वरून त्यांनी जी त्यांची कमान आहे ती सोडली नाही. हा चेंडू उच्चारून मारलेला आहे. यावेळेस मात्र निहार निहार यांनी धावसंख्येची कोंडी फोडून काढलेला हा मारलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. डबल डिजिट ऑन द स्कोर कार्ड, 10 रन ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले, त्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावफलक होते 3 आणि या षटकामध्ये आले तब्बल 8 धावा. हा चेंडू देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. बॅक टू बॅक सेकंड इन रो आलेला निहारच्या बॅटमधून घणाघाती प्रहार षटकार. हा देखील चेंडू, आता मात्र थोडीशी लेंथ खेचली होती या चेंडूवर, थोडासा मागे टाकला होता चेंडू आणि चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, 17 धावा धावफलकर आपण पाहतोय. हा चेंडू खोलात टाकला होता. महेश आहेत चेंडू घाले, फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडीशी वाईड पैकी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कोणत्याच प्रकारचं नुकसान होणार नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. बघा छोटे, तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आपण ऑनसाइडच्या दिशेने जायचं चेंडू आणण्यासाठी. बघा संजय आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. संजय यांनी पहिल्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केलेली, परंतु आता तोच संजय पाहूया किती धावांपर्यंत रोख लावतोय आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू होता. यावेळेस देखील श्याम, मला वाटतं श्यामची बॉडी लँग्वेज थोडीशी थंडावलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न सफल ठरत नाहीत त्यांचे. 2च धावांनी धावसंख्या पुढे जाते. बघा, 1 धाव शॉर्ट असणारे आणि धावसंख्या 20.
धावसंख्या आपण पाहतो गौरवच्या 20 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 धावा होत्या. नो आहे का बघा 9+1 हे असे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 21 वर. बघा डबल धावून घेतलेले त्यामधून एक आपण कट केला, 2तून 1 गेले, राहिलं 1 आणि 9चा 1 धाव आपण ऍड केलेले, अशा मिळून 2 धावा ऍड केलेल्या आहेत. बघा कुत्र्यांचा जो काही फौज मैदानामध्ये आलेले प्लीज जरा बाहेर काढायचे. हा चेंडू सुरेख चेंडू सबमरीन डिलिव्हरी आणि आता मात्र श्याम आपला विकेट सॅक्रिफाईस करत असताना पहिला हादरा लागतो श्यामच्या स्वरूपात. श्याम बॅक टू द डग आउट. धावसंख्या स्थिर. गणपती बाप्पाचा शुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतो 21 धावा धाव फलकावरती. चला महाराज संघ आणि बनेरी संघ यायचं आहे प्लीज. आपल्याला वारंवार सूचित करण्यात येते नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल संजय ओव्हर द विकेट. हो खुला टाकला होता परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. स्वैर मारा, दिशाहीन मारा, वाईट चेंडू. पुढील चेंडू संजयचा. हो चेंडू बघा हा चेंडू देखील खोलात होता परंतु स्लीप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो नक्की करतोय तरी काय. त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जो खेळाडू होता त्याने जाऊन तो चेंडू फील्ड केला आणि अशा प्रकारे 2 धावा परिणामी स्वरूप संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 25. हा चेंडू हा ब्रेकर हा पण पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावा. 22च्या बॅटमधून देखील षटकार आलेला आहे. काय फटका खेळला, ताकद एकवटली, फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या 31. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये मारा केला होता परंतु भावेशला चेंडू कायचा समजला नाही. तू तू मैं थोडीशी मोमेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि हा धावबाच्या स्वरूपात भावेश देखील बाद. बघा 4 चेंडू झाले त्याची नोंद घ्यायची आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. आतापर्यंत 10.30च्या सरासरीने धावगती प्राप्त केली ते म्हणजे मोरिवली या संघाने. धावफलक जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. शेवटचे 2 निर्णायक चेंडू असतील शिल्लक. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू हुक केला. चेंडू चालला सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेने धावफलक पुढे पुन्हा एकदा 33 ऑन द स्कोर कार्ड. हा निर्णायक चेंडू असणार आहे संपूर्ण इनिंग मधील, कारण या चेंडूवर जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा प्लस पॉईंट राहणार आहेत त्या म्हणजे मोरिवली संघाला. आणि ज्यादा कदाचित जर संजयने हा चेंडू निर्धाव टाकला तर त्यांना हा निर्धाव चेंडूचा बेनिफिट होणार आहे.
शेवटचा चेंडू संजयचा चतुराई भरा स्ट्रोक हमें देखने को मिला क्योंकि ये बॉल हाफ ट्रॅकर थे. निहार याने हा चेंडू परफेक्टली मिडल ऑफ द बॅट घेतला आणि चेंडूला हुक केला आणि चेंडूला पाठवून दिलेला आहे सरळ लॉंग स्टेप सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला हा उत्तुंग षटकार. चला नाणेफेक करून घ्यायचं प्लीज मारे संघ आणि बनेली संघ. चला शाकिब पाकुर्दे आपण यायचं स्वतः कर्णधार. धाव फलक झाले तर म्हणजे 39 धावा आणि 40 धावांचं एक फायटिंग टोटल उभारलेलं आहे ते म्हणजेच मोरिवली या संघाने. बघा नाणेफेक करून घ्यायचे प्लीज राजभर. बघा बनेली संघाने प्रथम नाणेफेक जरूर जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ महाराज यांना. आमचे जवळचे मित्र विश्वास केने देखील आलेले आहेत. याचा विश्वास आपल्या मधुर वाणीतून एक इनिंग झाली पाहिजे. विश्वास केने एक चला प्लीज सोरगाव संघ फलंदाज पाठवायचे आहेत. सामना चालू करायचा आहे. चला प्लीज राज सामना चालू करायचा आहे. चला महाराज संघाचे सपोर्टर देखील मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला दिसत आहेत. कारण महाराज संघ जेव्हा जेव्हा या मैदानावरती खेळत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं सपोर्टर समर्थकांचा महापूर आलेला असतो. चला सामना चालू होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाज राहुल लेफ्ट आर्म द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला फलंदाज. पहिला चेंडू हा ट्रॅकर फाईन लेगच्या दिशेने उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील तत्पूर्वी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. निखिल आणि महेश ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते.
ज्या निखिल आणि महेशने मागील सामन्यामध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती, फक्त आणि फक्त षटकारांमध्ये डीलिंग करत होते, तीच जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. राहुल टू निखिल, हा चेंडू पुन्हा एकदा सापराक लगावलेली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, फील्ड करतील, परंतु एकापेक्षा जास्त काहीही नाही मिळणार. रबर क्रिकेट म्हटलं तेव्हा आपल्याला असं होतं, कधी कधी पॉवरफुल 4-6 स्ट्रोक मारून सुद्धा आपला चेंडू सीमारेषा ओलांडत नाही, तर कधी कधी फक्त आणि फक्त एज लागून सुद्धा चौकार षटकार आपल्याला परावर्तित होतं. नेक्स्ट बॉल राहुल. आता मात्र बॅट्समन चेंज झालाय. महेश ऑन स्ट्राईक. ओव्हर पे चेंडू होता, पुरेसा फायदा उचलू शकले नाही क्षेत्ररक्षक. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला दिसतोय मोरिवली या संघाकडून. 40 धावांवर सुरेख मैदानामध्ये आपल्याला दिसतोय मोरिवली संघ सोरगाव संघाच्या विरोधात. नेक्स्ट बॉल. वरुण राजाचा देखील आमंत्रण आगमन झालेलं आहे आणि या आगमनानंतर गोलंदाजांना बेनिफिट मिळतोय. दाट चेंडूची सांगता होते, सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि तब्बल 5 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील कशा प्रकारे हाताळतो तो म्हणजेच राहुल, पाहूया. यावेळेस चेंडू सरकला, निसटला आणि 9 चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. यावेळेस देखील फ्री हिटचा चेंडू होता, फायदा उचलू शकले नाहीत. महेश होते त्या ठिकाणी आणि चेंडू जातो तो निर्धाव. नेक्स्ट बॉल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. 5 चेंडू आणि 6 धावा खर्च करतोय राहुल. यावेळेस अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणारे वाईट. अतिरिक्त धावसंख्येत भर होते, धावसंख्या धावांन पोहोचते 1 ने पुढे 7. अद्यापही 33 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 33 धावा. राहुल पुन्हा एकदा बघा, आउटसाइड दी ऑफ स्टंपची लाईन त्यांनी पकडली. अतिरिक्त स्वैर मारा चाललाय. चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात. 1 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 8 धावांमध्ये स्कोर कार्ड. आतापर्यंत बॅटने फक्त मला 4 ते 5 धावा आलेल्या दिसतात. बाकी 3 ते 2 वाईड आणि 1 नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. स्थिर, स्थगित, स्तंभित, बिनबाद
नेक्स्ट बॉलर दुसरा षटक. हा चेंडू काय सुरेख गोलंदाजी हाताळतोय. मला वाटतं मोरिवली संघाकडे 3 ते 4 लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. त्याच्या कारणाने जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड गोलंदाजीसाठी येतो, राईट हँडेड फलंदाजासाठी थोडीशी कष्ट, थोडीशी आपल्याला परीक्षा, अग्निपरीक्षा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, त्या प्रकारची परीक्षा देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. श्याम आजचा दिवस ज्याने गाजवले तो म्हणजे श्याम. वर्सटाईल परफॉर्मन्स, अष्टपैलू कामगिरी काय असते याचं उत्तम असं उदाहरण देताना श्याम आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 32 धावा. 32 धावा 10 चेंडू. निखिल टू श्याम. हा देखील फक्त आणि फक्त जोरजोरात बॅट होईल केली जाते. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला दिसत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पाच चेंडू. हा चेंडू दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग स्टेप सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे पेट्रोलिंग करतात. एकापेक्षा अधिक काही नाही. अखेरीस सुटकेचा निश्वास सोडला असेल तो म्हणजे फलंदाज निखिल याने, कारण 2 ते 3 चेंडू सलगचे डॉट खेळले होते. आता मात्र महेश पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय श्यामच्या विरोधात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. हा चेंडू खोलात टाकला होता. प्रॉपर कनेक्शन नाही पाहायला मिळालं. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरेखरित्या. बघा मित्रांनो, थोडंसं जीवाला जपा. लाईफ टाइम क्रिकेट खेळायचं असेल तर थोडीशी काळजी घ्यायची. थोडंसं आपण स्वतःहूनच एकमेकांना कॉपरेशन जरुरी आहे. अकरा धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज असणार आहे. ओव्हर पिच चेंडू महेशच्या बॅट मधून ऑफ साइडला आलेला. हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 6 धावांसाठी गौरव भोर यांच्या आगळ्या स्टाईल मध्ये आलेला हा षटकार. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आपल्याला श्यामच्या माध्यमातून, परंतु शेवटचा चेंडू थोडासा लेंथ मागे खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु ओव्हर पिच चेंडू गेला. आणि ओव्हर पिच चेंडू महेश याने खरपूस समाचार घेतला. 6 चेंडू 23 ची गरज. हा चेंडू बॉडीवर ब्रश होतोय. एक धाव घेण्यापासून चुकत नाही. निखिल याला अजूनही सूर गवसलेला नाहीये, कारण निखिलने मागील षटकामध्ये देखील 3 तब्बल निर्धाव चेंडू खेळून काढले होते. सौरभ स्ट्राईकला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये. तदनंतर आपण पाहतोय आता महेश स्ट्राईकला असतील. निर्णायक षटक घेऊन आले सौरभ. हो, व्हॉट अ ग्रेट स्पेल आपल्याला पाहायला मिळतो. निखिल आहे फलंदाज बाद करण्याची संधी. बघा काय गोलंदाजी होते सौरभच्या माध्यमातून. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चार चेंडू आणि 21 धावेची गरज. 3 मोठे प्रहार. ओव्हर पे चेंडू होता. निखिल 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 या मॅच मध्ये थोडस अपयशी ठरत असताना. बघा नॉकआउटचे सामने आता चालू झालेले आहेत. सर आत्ता नाही तर केव्हा नाही, तब्बल 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. 3 चेंडू आणि 21 धावा.
उलटा चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी तोलून मापून मोजून अगदी कट टू कट मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. दोन चेंडू आणि 15 धावेची गरज. खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली सौरभच्या माध्यमातून, पण मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार किती सामन्याचं समीकरण बिघडवतो ते येणारी वेळ सांगेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. हा चेंडू वाईट चेंडू. 2 चेंडू 14 धावा. सुरेख. यावेळेस देखील आता मात्र निर्धाव चेंडू. सुटकेचा निस्वास सोडला असेल तो म्हणजे सौरभ याने. 1 चेंडू आणि 14 धावेची गरज. नेक्स्ट बॉल. सौरभचा शेवटचा चेंडू या सामन्यातील. हा चेंडू देखील निर्धाव. चेंडू जातोय सरळ